आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। पशुसंवर्धन विषयक एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न। जिल्हा परिषद व कोल्हापूर पंचायत समिती शिरोळ अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना व नवबौद्ध लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नृसिंहवाडी येथील अष्टविनायक हॉलमध्ये उत्साहात पार पडला। प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली। यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ. R.D. देशमुख व सहाय्यक आयुक्त डॉ. शरद सोनवणे यांनी पशुपालन व्यवसाय व्यवस्थापन यामध्ये गोठा आहार व्यवस्थापन, जंत निर्मूलन, लसीकरण, स्वच्छता, स्वच्छ दूध उत्पादन, जनावरांचे आधार कार्ड म्हणजे जनावरांच्या कानात असलेला बिल्ला, जनावरांचा बिल्ला असणे अत्यंत आवश्यक असणे गरजेचे आहे, यासह शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी त्यांनी सर्व पशुपालन व्यवसाय लाभार्थी यांना सांगितली। यावेळी उपस्थित पशुपालन व्यवसाय लाभार्थी नितीन कांबळे यांनी पशुपालन व्यवसायामध्ये शेणखत व दूध याचा कसा फायदा होतो, जनावरांकडून कशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन घेता येते व त्यासाठी कशा प्रकारे जनावरांची काळजी घ्यावी याविषयी त्यांनी आपण मदत करत असलेल्या पशुपालन व्यवसायाची माहिती सांगितली। यावेळी शिरोळ तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, तालुक्यातील विविध गावातून पशुपालन व्यावसायिक लाभार्थी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉ. पल्लवी कुरुंदकर यांनी आभार मानले। जनकार्य न्यूजसाठी यड्राहून उत्तम जगताप। मराठ्या वेदातलं माहित नव्हतं, त्याच्यामुळं झाल्यानंतर आलं होतं। सुरुवातीला तो म्हटलं तसं 2 महिने त्यांना खाऊ घालायचा असतो, तो आपण घातला नाही। विभाग म्हणून, प्रशासन म्हणून बदल करायचे असेल तर नक्कीच आम्ही पण ते करू, याची मी तुम्हाला ग्वाही देते। आता मला असं वाटतं सर्वप्रथम महिला वर्गांनी जेवणासाठी जावं आणि जशी जागा मिळेल तसं बसावं, का तर गरम जेवण महिलांना कमी मिळतं। या एका जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।